जय शिवराय, जय भीम सर्वांना. कशा आहात? मग मज्जात आहात का आमची पाहणारी यूट्यूब फॅमिली? तर आजचा हा व्हिडिओ सांगायचा तात्पर्य बघा, वेळ काळ हा कोणी कुणासाठी रुकलेला नाही. पहिल्याचा काळ असा होता तेव्हा TV सुद्धा नसायची. एखाद्याच्या घरात TV असायची पण ती बघायला सुद्धा भेटत नसायचं. 1-2 मिनटं बघितलं तर लय आनंद वाटायचा. कारण एवढं काही पहिलं नव्हतं. लाईटी नव्हत्या, मोबाईल नव्हतं, लाईट असायच्या पण कुठंतरी असायच्या. एखाद्याच्या गरीबाच्या मुलानं जर TV बघितली, एखादा जर मालिका पिक्चर बघितलं तर त्याला वाटायचं की मी सुद्धा पिक्चरमध्ये काम करावं आणि माझंही आनंद घ्यावा आणि मीही माझी कला दाखवावी. पहिलं खूप असे पुष्कळ लोक होती, गाणे गायचे, नक्कल करायचे, परत आपलं कला दाखवायचे. पण आज त्याची किंमत आज त्याला आलेली आहे. आज प्रत्येकाची कला असेल. आता प्रत्येक बघा स्वतःचं इंस्टाग्राम असेल, यूट्यूब चॅनल असेल, त्या यूट्यूब चॅनलवर स्वतः यूट्यूब चॅनल खोलतात आणि आपल्या शॉर्टमध्ये व्हिडिओ आपली कलाही दाखवतात. आज त्याची किंमत कळाली आणि जो आपली कला दाखवतो त्याचं आज गरिबाचे लेकरं पुढे गेले. एक काळ असा आला की गरिबाचा आला. आता गरिबाचे आता लेकरं मोठे झाली. आज मला आनंद वाटतोय आणि खरोखरच लेकरं मोठे व्हावे. लेकरांनी आपलं खरोखरच आपली कला असेल, आपलं गाणे असेल, आपली नक्कल असेल, आपली एखादा काहीतरी आपण एक झलक दाखवायची असेल, आपलं विचार मांडायचे असतील, आपलं मत मांडायचं असेल तर यूट्यूबच्या माध्यमातून मांडा. इंस्टाग्राम ते पण चॅनल खोला आणि काढा, दाखवा, आनंद दाखवा. कारण ह्याचा फायदा आहे. बरेच म्हणतात कारण कोणी लाजतं. आता आम्ही पण एवढं पाहतो ना मोबाईलवर. कारण मोबाईलवर मी शॉर्टमध्ये व्हिडिओ पाहत होतो. बरेच जणांचे पाहिलेले आहेत. सोलापूरमध्ये टेंभुर्णीमध्ये एक छोटंसं एक लेकरू आहे, त्याचे शॉर्टमध्ये व्हिडिओ निघतात. पण इकडं बीड जिल्ह्यामध्ये धनेगाव असेल, ते ज्युनियर संघ असेल, किंवा इकडं केज असेल, प्रत्येक आम्ही व्हिडिओ पाहतो. आता बघा ते बिग बॉस सूरज चव्हाण झालं. आज काय होतं त्यांची परिस्थिती. गरीब होते, त्यांची आई आपलं वडील वारले, पुन्हा आई त्यांच्या पण वारल्या. कारण एवढी परिस्थिती खूप हे होतं. पण आज खरोखरच एखाद्या गरीबाला सुद्धा कुठंतरी गरीबाचं चांगलं होतं. तर आज ते मला पाहून खूप आनंद होतो की आज त्यांची कला, आज बघा सूरज चव्हाण एवढी कला दाखवतात, आज एवढं चांगलं सांगतात की आज आम्हाला बघून त्यांची खूप आनंद वाटतो. तर अनेकाचा आम्ही व्हिडिओ पाहतो, खूप जणांचे व्हिडिओ पाहतो. तर काय मला नावं सांगता येणार नाहीत. बरेच कला आपली दाखवतात. आज त्यांचं नाव प्रसिद्धी झाली. आज खरोखरच मला वाटतं प्रत्येक लेकरांनी आपला मोबाईलवर आपले विचार मत मांडावे. असा वेळ वाया घालण्यापेक्षा, आता काम करतो आपण, वेळ वाया घेतो, ह्याला त्याला टोन देतो, ह्याला त्याला बोलतो, वेळ वाया जातो, दिवस राहत नाही कुणासाठी. पण ही आठवण आहे, ही आयुष्याची कमाई आहे. आपण पैसा कमावा, पैसा भेटावा किंवा प्रसिद्धी व्हावी ह्याच्याबद्दल नाही, पण आपण गेल्याच्या नंतर हे नाव राहतं. म्हातारपणी आपण बघू शकतो, थकल्यास आपण हे व्हिडिओ बघू शकतो, ही आठवण राहिली. आपण मेल्याच्या नंतर कुणीतरी बघल, ह्यासाठी हे राहतं. खरोखरच यूट्यूब चॅनल हे आमचे मायबाप. जसं देवाला महत्त्व द्यावं तसं खरोखरच हे कंपनी, आज ह्या कंपनीमुळं, ह्या विज्ञानामुळं एवढं पुढे गेलं. आज प्रत्येक कुठं अन्याय झाला, कुठं मारामारी झाली, दंगल झालं तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज ऐकायला भेटतं. मग आपण एक होतो, जागे होतो. तर बघा, हा किती आज प्रगती, आज किती हे झालं आहे खरोखरच. आणि आपण असे व्हिडिओ टाकत जावे की खरोखरच समाजानं घ्यावं, त्यातून काहीतरी त्यांना त्यांचे गुण भेटावे. आपण असे व्हिडिओ टाकायचं की काहीतरी फायदा व्हावा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी त्यांना पण भेटावं. भाषणं असतील, बुद्ध फुले शाहू आंबेडकर असतील, कुणी विचार मत मांडा,
कोणी सांसारिक महिला आणि सांसारिक विषयावर मांडावं. एखादा माणूस टेन्शनमध्ये असेल, एखादी महिला तिला संसार कसा करावा एखाद्या महिलेकडून तिनं शिकावं. एखादा विद्यार्थी असेल त्यानं बुद्ध फुले शाहू आंबेडकर यूट्यूबच्या माध्यमातून ते ऐकून बघून शिकावं. एखादा माणूस बोर होत असेल तर एखाद्याची कला बघावी. कारण हा एखादा आनंद द्यायचा आहे आपल्याला. शॉर्टमध्ये व्हिडिओमध्ये आता कोणी नक्कल काढतं, कोणी झलक काढतं. आता बरेच मुलं आहेत त्याच्यामध्ये. एक कितीतरी लहान लहान लेकरं सुद्धा आपली ॲक्टिंग करून दाखवतात हे ते. आता बघा त्या बीड जिल्ह्यामध्ये एक आणि गाव म्हणून छोटंसं गाव आहे. आज पती पत्नी आहे तर पण आज तितकी त्यांचे ते काहीतरी विचार दाखवतात, काहीतरी कला दाखवतात. तर किती छान वाटतं आहे आम्हाला. तर मला सुद्धा खरोखर वाटायचं की मला सुद्धा ह्याच्यातलं काही जमत नव्हतं. मी सुद्धा असंच यूट्यूब चॅनल काढलं, पण मला कोणी पुन्हा मग 1-2 विचारलं, पण मला पण कोणी काढून दिलं, पण ते चाललं नाही. म्हणजे चाललं तर ते काय ते हे समजत नसायचं. पुन्हा मग एखाद्याकडून काढून पुन्हा डबल बघितलं, मग व्यवस्थित करून गेलं. मग पुन्हा मग ह्याला मला 7-8 महिने लागली कसे तरी. आता हो काही कसं तरी मी दाखवत आहे माझे विचार. भले आता हो का मला येईल ना येईल बोलायला, पण मी माझा प्रयत्न करीत आहे. तर तुमची साथ असू द्या, सपोर्ट असू द्या. एकमेकाला हे केलं. कारण काय नसतं जन्मात. अहो का जन्म एकदाच आहे, जन्म पुन्हा पुन्हा नाही. आनंदात जीवन राहा, आनंदात जगा, एकमेकाला आनंद देत चला, एकमेकाला सपोर्ट करत चला. एकमेकाला आदर कदर जर करत गेलो तर त्याचं फळ भेटत राहतं. पण असं नाही की आपला गर्व असावा, एखाद्यावर जळावं, एखाद्यावर लय पुढे गेला आणि लय हे झाला मग जळायचं नाही. किंवा एखाद्यावर म्हणजे अहो एखाद्याचं चांगलं झालं तर त्यात आनंद मानला पाहिजे. आता मला एवढे बघा, एवढे गाजले, एवढे मोठमोठे झाले, एवढे मुलं शिकत आहेत. आणि खरोखरच मी म्हणत नाही मुलांनी शिकावं, पण शाळा आणि आपले राहिलेला वेळ व्हिडिओमध्ये किंवा यूट्यूबमध्ये, इंस्टाग्राममध्ये पण वेळ द्यावा. कुठंतरी हा आनंद मला भेटतो, याचा खूप आनंद आहे. मोबाईल पाहून एखाद्याची कला, एखाद्याचे विचार पाहून मला खूप चांगलं वाटतं. असेच मुलं जावे. आणि मी म्हणतो प्रत्येकाने व्हिडिओ टाकावा. ग्रामीण भागातल्या मुलांनी ते एक तरी व्हिडिओ टाकत चालावा रोजचं. आणि प्रत्येकाने हा यूट्यूब चॅनल खोलावं. खरोखरच मी मनातून सांगतो तुम्हाला, हे खोला. आणि खरोखरच आता असा काळ इथून तर पुढं यूट्यूब चॅनल हे असं किंवा हे चॅनल हे ह्याच्यावरच हे राहणार सगळं. तर पुढचं काय सांगू शकणार नाही, पण सध्या जे काय चाललं ते मी तुम्हाला सांगत आहे ना मित्रांनो. खरं कारण टेन्शन आलं तर मोबाईल बघू शकताय, आणि टेन्शन आलं सुद्धा दूर निघून होतं. आणि बघा पहिलं भांडणं होते, कारण उगा एकमेकाला तोंड द्यायचं, भांडणं व्हायचे. पण आता खूप हे मुलं आता भांडणं करीत नाहीत. पुढची पिढी आता मोबाईलमध्ये कोणाच्या एकात नको, आद्यात नको, मध्यात नको, कुणाही चांगलं बोलायचं नाही, आता आपल्या मोबाईलवर राहायचं. आणि बघा एखाद्याला राग आला तर आपल्या त्या ह्याच्यावर आपल्या स्टेटसवर कोणी कोणाला बोललं तर त्या स्टेटसवर एखादा शब्द ठेवतात, बोलतात, किंवा एखादी कमेंट येत असते एकमेकाला काहीतरी वाईट बोलण्याशी. पण आता पहिल्यासारखं राहिलं नाही तेवढं, कोणी कोणाच्यात नाही. हां, असंच राहावं, आनंदात राहावं, आनंदात जीवन जगावं. तुम्हाला काय वाटतं काय नाही, बरोबर? असंच आम्हाला बी सपोर्ट करा बांधवांनो. गरिबाचे व्हिडिओ बघत चाला, लाईक करत राहा. तुमची सपोर्ट असू द्या, तुमच्याशिवाय काय नाही. एकमेकाला सपोर्ट केला तर काढायला बोलायला आनंद वाटतो याच्यामध्ये. याच्याबद्दल काय वाटलं काय नाही कमेंट करा, लाईक करा. काय म्हणतात ते मला येत नाही ते लाईक बेस्ट करा. आणि बघा बांधवांनो, तर हो का इकडं वातावरण खूप छान आहे, सुंदर आहे वातावरण, बघू शकताय. हो का वाडेगाव आहे, इथलं खूप वातावरण निसर्गात राहायला बसायला खूप मस्त वाटतं. चला मित्रांनो, बघा पुढचा पण व्हिडिओ. चला मी तर व्हिडिओ संपवत आहे. चला
जय भीम, जय शिवराय. सर्वांना